एसटी आंदोलनाच्या पानिपतची अनटोल्ड स्टोरी। मंडळी, पुढची काही मिनिटं तुम्हाला एका प्रवासाला घेऊन जाणार आहे। हे शब्द आहेत पत्रकार विलास बडे यांचे। बघा पुढे ते काय म्हणतात। खेड्यापाड्यांचे ठिपके आपुलकीनं जोडणाऱ्या लालपरीच्या एका अस्वस्थ प्रवासाला हा प्रवास एक ऐतिहासिक आंदोलनाचा आहे। स्वतंत्र भारताच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या शोकांतिकेचा आहे, जिथे 100 पेक्षा जास्त लोकांचे जीव गेलेत, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, शेकडो जण देशोधडीला लागले। प्रवासात मुख्या लालपरीच्या सेवेकऱ्यांचा अस्वस्थ करणारा हक्कासाठीचा आक्रोश आहे, अन्यायी व्यवस्थेविरोधातला एल्गार आहे, एका पराभवाची भळबळती जखम आहे। हा लेख म्हणजे एका टीव्ही पत्रकारानं अगदी जवळून पाहिलेली अभूतपूर्व आंदोलनाची पडद्यावरची आणि पडद्यामागची आखोदेखी अनटोल्ड स्टोरी आहे। कहाणीला भावभावना आहेत, नशिबाचा फेरा आहे, अनेक वळणं आहेत, अहंकार आहेत, स्वार्थ आहे, सत्तेचा खेळ आहे, फक्त कष्टकऱ्यांचा कुणी वाली नाहीये। गेल्या काही वर्षात गाव खेड्यातल्या वाडी वस्ती तांड्यावरच्या माणसांना जगाशी जोडणारी महत्त्वाची महाराष्ट्राची जीवनवाहिनी एसटी एका आवर्तात सापडली। आधीच आर्थिक हालाकीत असलेल्या एसटीचं चाक कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अधिकच रुतून बसलं। एसटी महामंडळाची आर्थिक घडी विस्कटली, त्याचा थेट परिणाम एसटी कर्मचाऱ्यावर झाला। कर्मचाऱ्यांचे पगार थकले, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली। एसटीचा एकूण संचित तोटा 12,500 कोटींवर पोहोचला होता। या आर्थिक परिस्थितीमुळे एसटीला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी गाड्यांच्या इंधनासाठी सरकारकडे मदत मागावी लागत होती। एसटी मोठ्या आर्थिक संकटात अडकली होती। प्रत्येक 4 वर्षांनी होणारा त्यांचा वेतन करार झाला नाही, हक्काची महागाई भत्ताही मिळत नव्हता, त्यामुळे आर्थिक गर्तेत सापडलेले एसटी कर्मचारी मानसिक तणावाखाली होते। या तणावातून राज्यात शेतकरी आत्महत्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचा सत्र सुरू झाला। कोरोनानंतरच्या 6 महिन्यात राज्यभरात 28 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या। हळूहळू आत्महत्यांचं लोणं राज्यभर पसरत होतं। कर्जबाजारीपणामुळे कुणी डेपोतल्या एसटीतच गळफास लावला, कुणी रेल्वेखाली जीव दिला, कुणी विष प्राशन केलं, तर कुणी हृदयरोगाच्या झटक्यानं प्राण सोडले। या आत्महत्या मृत्यूंचं सत्र आर्थिक विवंचना आणि अन्यायाच्या भावनेतून राज्यातील 92,000 एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात एक प्रचंड चीड निर्माण झाली। त्यांच्या मनात संताप खदखद होता। सरकारला मात्र त्याचा कसलाही अंदाज आला नाही। आत्महत्यांकडेही सरकारनं फारसं गांभीर्यानं पाहिलं नाही, त्यामुळे खदखद शमण्याऐवजी वाढत गेली। त्याचा कधीतरी स्फोट होणं पक्क होतं। एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांना याचा अंदाज आला। एरवी एकमेकांना पाण्यात बघणाऱ्या संघटनांनी एकी केली। नेहमीप्रमाणे त्यांनी आंदोलनाची हाक दिली। 1 दिवसाचं आंदोलन करून काहीतरी पदरात पाडून घ्यायचं आणि कर्मचाऱ्यांच्या मनातला संताप शमवायचा हा संघटनांचा सुरुवातीचा प्रयत्न होता। कारण राष्ट्रवादी पुरस्कृत एसटी कामगार संघटना, काँग्रेसची इंटक, शिवसेनेची महाराष्ट्र एसटी कामगार सेना एसटीतील या प्रमुख संघटना। पण या तीनही संघटनांना त्यांच्याच महाविकास आघाडी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडणं शक्य नव्हतं, त्यामुळे त्यांनी ऐनवेळी कचकाऊ भूमिका घेतली। इथेच संघटनांच्या विश्वासार्हतेला सर्वात मोठा तडा गेला। सरकार इतकाच संघटनांबद्दल कर्मचाऱ्यांच्या मनात रोष निर्माण झाला। आता ही लढाई संघटनांशिवाय लढायची असं ठरवून कर्मचारी स्वतः मैदानात उतरला। त्याच्या हातात सर्वात मोठं हत्यार होतं सोशल मीडिया। फेसबुक, व्हॉट्सअप, टेलिग्राम, यूट्यूब सगळ्याचा वापर करत जनजागृती आणि वातावरण निर्मिती सुरू झाली। कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय चव्हाट्यावर आणणं, त्याला जागं करणं, चेतवण्याचं काम एसटीतला एक गट सतत करत होता। त्याचं नाव होतं संघर्ष ग्रुप। एसटीतल्या उच्चशिक्षित तरुणांचा हा ग्रुप सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चळवळ राबवत होता। परिस्थितीमुळे एसटीत आलेल्या हजारो तरुणांच्या मोठ्या अपेक्षा होत्या, मोठी स्वप्न होती। त्यांनाही एक समृद्ध आयुष्य जगायचं होतं, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं होतं, पण आर्थिक स्थितीमुळे सामान्य आयुष्य जगणंही शक्य होत नव्हतं। त्यातून एक अस्वस्थता निर्माण झाली। त्या सुप्त महत्त्वाकांक्षांमधून निर्माण झालेल्या अस्वस्थतेनं एका चळवळीला जन्म दिला। तरुणांच्या या गटानं ती अस्वस्थता आणखी जागृत करण्याचं काम केलं, पण आंदोलनाला दिशा देण्याचा वकूफ त्या तरुणांकडे नव्हता। संघर्ष ग्रुपकडून लेख, मीम्स, मेसेजमधून कर्मचाऱ्यांच्या मनावर एक गोष्ट सतत बिंबवली जात होती। एसटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातल्या सर्व प्रश्नावर आता एकच उत्तर आहे, विलिनीकरण। एसटीचा तोटा, त्यातून निर्माण झालेला पगाराचा प्रश्न, तोंडाला पानं पुसणारी फसवी करार पद्धती, एसटीतले अन्यायकारी कायदे, खाजगीकरणाकडे सुरू झालेली वाटचाल, यामुळे पिचलेल्या कर्मचाऱ्याला विलिनीकरणाचं दिवा स्वप्न दाखवलं गेलं। विलिनीकरण झालं तर या सगळ्यातून आपली मुक्तता होणार हे पटवून दिलं गेलं। कर्मचाऱ्यांच्या मनावर ते पक्क कोरडं गेलं, इतकं की कर्मचारी विलिनीकरण या शब्दाशिवाय दुसरं काहीही ऐकायला तयार नव्हते। एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या प्रमुख मागणीसाठी कुठल्याही संघटनेशिवाय
26 ऑक्टोबर पासून ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. राज्यातले एक डेपो बंद होऊ लागले. बघता बघता 100 ते 125 डेपो उत्स्फूर्तपणे बंद झाले. कुठलीही नोटीस न देता डेपो बंद केले. एसटीच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं होतं. एखादं आंदोलन उभं राहण्यासाठी त्याला लागणारं इंधन तयारच होतं. त्याला एका ठिणगीची गरज होती. अजय गुज्जर यांनी ते काम केलं. 35 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यानंतर त्यांच्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी संघटनेनं संपाची नोटीस दिली. त्यांच्याकडे राज्यव्यापी सदस्य संख्याही नव्हती, तरीही त्यांनी संपाची हाक दिली आणि संपाचा वणवा पेटला. उरली कसर विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनी भरून काढली. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटीतली खदखद हेरली. त्यांनीही आंदोलनात उडी घेत भडकलेल्या वणव्याला हवा देण्याचं काम केलं. त्यांनी आझाद मैदानातल्या आंदोलकांचं नेतृत्व करायला सुरुवात केली. त्यांच्या आक्रमक भूमिकेनं माध्यमांमध्ये आंदोलन चर्चेला आलं. आंदोलनाला धार मिळाली आणि राजकीय वळणही मिळालं. गुज्जर यांनी संपाची हाक देताच सरकारनं संप बेकायदेशीर असल्याचं सांगत 3 नोव्हेंबरला औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं संप बेकायदेशीर ठरवला, पण गुज्जर संपावर ठाम होते. प्रसंगी जेलमध्ये जाऊ पण संप मागे घेणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या गुज्जर रातोरात कर्मचाऱ्यांचे हिरो बनले. कारण ते कर्मचाऱ्यांची आक्रमक भाषा बोलत होते. सरकार त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलं. एसटी महामंडळानं महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटना या संघटनेचे अध्यक्ष अजय कुमार गुज्जर आणि तब्बल 340 जणांविरोधात अवमान याचिका दाखल केली. आता गुज्जरांना सरकार विरोधात लढणारा खमक्या वकील हवा होता, जो सरकारच्या दबावाला बळी पडणार नाही. गुज्जरांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना वकीलपत्र दिलं, कारण त्यांनी याआधी सरकार विरोधात केसेस लढवल्या होत्या. उच्च न्यायालयातील सुनावणीत कोर्टानं सांगितलं, ऐन दिवाळीत प्रवाशांना संपाचा फटका बसत असल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं. न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांवर तुर्तास कारवाई न करण्याचे आदेशही दिले. त्यानंतर राज्य सरकारनं कर्मचारी संघटनांच्या मागण्यांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अर्थ आणि परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांची विशेष समिती स्थापन करून त्यांचा अहवाल न्यायालयात सादर करण्याची तयारी दर्शवली. संपकऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंनी पहिल्या दिवसापासून न्यायालयाने सरकारला कसं झापलं, विलिनीकरणासाठी समिती स्थापन करायला लावली, कारवाई न करण्याचे आदेश दिलेत, असं सगळं सोयीचं सांगत आपण पहिली लढाई जिंकलोय आणि विलिनीकरण मिळणारच असा विश्वास कर्मचाऱ्यांना दिला. शिवाय आपण संपात नाही, दुखवट्यात आहोत. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांमुळे कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती योग्य नाही म्हणत त्यांनी कोर्टात युक्तिवाद केला. त्यामुळे कारवाईच्या भीतीने धास्तावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना जणू नवा तारणहार मिळाला. न्यायालयाने सरकारला त्रिसदस्यीय समिती स्थापन करून विलिनीकरणासंदर्भात अहवाल देण्याचे आणि भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या सुनावणीनंतर सरकारनं 2 निर्णय घेतले. एक आर्थिक चणचणीवरचा उपाय म्हणून 25 ऑक्टोबर पासून एसटीच्या तिकीट दरांमध्ये 17% वाढ केली, तर महागाई भत्ता 12% वाढवून 28% केला. पण कर्मचाऱ्यांचं त्यामुळे समाधान झालं नाही. 2 वर्षापासून प्रलंबित असलेला महागाई भत्ता राज्य सरकारनं दिला, त्यामुळे तो कायद्यानुसार दिलाय. त्याची थकबाकी कोण देणार? सरकार केवळ मागण्या पूर्ण केल्याचं भासवतंय, पण प्रत्यक्षात मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत, असं एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं. त्यांना बाकी काहीही नको होतं, त्यांना फक्त विलिनीकरण हवं होतं. तर विलिनीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करणं शक्य नाही, कारण राज्यात केवळ एकच महामंडळ नाही, एकूण 51 महामंडळे आहेत. तेव्हा एका महामंडळाचं विलिनीकरण केल्यास सर्वांचं विलिनीकरण करावं लागेल. ही सरकारची मोठी अडचण होती. एका बाजूला न्यायालयीन लढाई सुरू होती, तर दुसऱ्या बाजूला सरकारशी चर्चाही सुरू होती. आझाद मैदानातून आंदोलनाचं रणशिंग फुंकणारे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करत होते. चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या, पण मार्ग निघत नव्हता. संपाला 15 दिवस उलटून गेले होते. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संपाची कोंडी फोडण्यासाठी मध्यस्थी केली. त्यानंतर परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा केली. त्याला त्यांनी ऐतिहासिक वाढ म्हटलं. त्यानुसार कर्मचाऱ्यांना 41% तसंच कमाल 5,000 वाढ करण्यात आली. ही वाढ श्रेणीनुसार करण्यात आली. नवीन कर्मचाऱ्यांना 5,000ची वाढ, 10 वर्ष सेवा झालेल्यांना 4,000ची वाढ, 20 वर्ष सेवा झालेल्यांना 2,500 वाढ देण्यात आली. सरकारनं पगारवाढीचा गिअर टाकला. आंदोलनाचं नेतृत्व करणारे पडळकर आणि खोत पगारवाढीचा कलश घेऊन आझाद मैदानावर आले. संपाला ब्रेक लागेल असं त्यांना वाटलं, पण तसं घडलं नाही. मोठी पगारवाढ मिळूनही कर्मचारी विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम होते. दुसरीकडे खोत आणि पडळकरांच्या माध्यमातून भाजप संपाला चिथावणी देत असल्याचा नेरेटिव्ह सरकारनं तयार केल्यानं त्यांच्यावर दबाव होता. पगारवाढ मिळाल्यानं संप मागे घ्यावा ही त्यांची भूमिका कर्मचाऱ्यांनी मान्य केली नाही. उलट दोघे सरकारला मॅनेज झाले असा आरोप सुरू झाला. त्यामुळे कालपर्यंत हिरो असणारे खोत
पडळकर विलिनीकरणाशिवाय तोडगा काढल्यानं विलन ठरले. अखेर नाराज झालेले खोत पडळकर आंदोलनाचं केंद्र बनलेल्या आझाद मैदानातून बाहेर पडले. भाजपच्या नेतृत्वानेही त्यांना तिथून बाहेर पडायला सांगितलं, कारण विलिनीकरण शक्य नाही हे भाजपचंही म्हणणं होतं. पगारवाढीनेही संपावर तोडगा निघाला असता, पण पगारवाढीचा निर्णय घेताना सरकारनं एक चूक केली. सरसकट पगारवाढ न करता त्यांनी वेतन श्रेणीनुसार पगारवाढ केली. त्यातून नवी अस्वस्थता निर्माण झाली. नवीन मुलांना जास्त आणि अनेक वर्ष सेवा देणाऱ्यांना कमी पगार मिळाल्यानं अनेक वर्ष सेवा देणारे संपावर ठाम राहिले. त्यांना साथ देण्यासाठी नवीन मुलंही संपात कायम राहिले. सरसकट 5,000ची वाढ केली असती तर संप 24 नोव्हेंबरलाच संपला असता, पण तसं घडलं नाही. 15 दिवस आंदोलनाचा चेहरा बनलेले खोत पडळकर मैदानातून बाहेर पडल्यानं नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली. चाणाक्ष सदावर्तेंनी संधी साधत हळूहळू आंदोलनाचं नेतृत्व आपल्या हातात घेतलं. कर्मचाऱ्यांनाही एका चेहऱ्याची गरज होती. डंके की चोट पर विलिनीकरण मिळवून देणारच अशी हवा भरत कर्मचाऱ्यांच्या कानाला गोड वाटेल अशी भाषा सदावर्तेंकडून सुरू होती. न्यायालयात जो कोट घालून ते कर्मचाऱ्यांचे बाजू मांडत होते, त्याच कोटवर त्यांनी आझाद मैदानात भाषणं ठोकायला सुरुवात केली. त्यांची भाषा अतिशय आक्रमक होती. सरकारला ते आव्हान देत होते तर कर्मचाऱ्यांना चिथावणी. गेल्या अनेक दशकांपासूनच्या अन्यायातून मुक्तता करणारा, सरकारला अंगावर घेणारा मशिहा आपल्याला मिळाल्याची कर्मचाऱ्यांची भावना होती. कर्मचाऱ्यांना नवं स्फुरण चढलं होतं, कारण त्यांना वारंवार सांगितलं जात होतं, विलिनीकरण हे संविधानातच लिहिलंय, तो तुमचा अधिकार आहे, मी तो मिळवून देणारच. विलिनीकरणाचा निर्णय धोरणात्मक आहे, तो निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा असतो हे माहीत असूनही तो न्यायालयातून मिळवून देणार असं वारंवार सांगितलं गेलं. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या सदावर्ते यांच्याकडून सरकारच्या नेतृत्वावर एकेरी भाषेत हल्ले सुरू होते. कुठल्याही आंदोलनात सर्व मागण्या मान्य होत नाहीत. तुटू न देता ताणून धरणं, जास्तीत जास्त मागण्या पदरात पाडून घेणं, सरकारला भाग पाडणं, संवाद कायम ठेवणं, संयमी, कटुता निर्माण न करणारी भाषा ही आंदोलनाच्या नेतृत्वाकडे गुण असावे लागतात. सदावर्तेंकडे यातलं काहीच नव्हतं. फक्त गर्दीला खिळवून ठेवण्याची त्यांच्याकडे क्षमता होती. अनेक जणांना वाटायचं सदावर्ते आंदोलन चालवत आहेत, पण तसं नव्हतं. आंदोलन सदावर्तेंना चालवत होतं. सदावर्ते त्याच्यावर स्वार झाले इतकंच. त्यात त्यांनी अशक्य असणारी एकच मागणी केली. शिवाय जी गोष्ट न्यायालयाच्या अखत्यारीत नव्हतीच ती गोष्ट न्यायालयाकडे नेली गेली. त्यामुळे सरकार हात वर करायला मोकळं झालं. तारीख पे तारीखच्या खेळात कर्मचारी थकत गेला. आंदोलनातली ऊर्जा संपत गेली. शिवाय एकेरी भाषा आणि अडेलतट्टू भूमिकेमुळे आंदोलनाने सामान्य जनतेचीही सहानुभूती गमावली. त्यातून आंदोलनाची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. त्यामुळे सरकारवर दबाव वाढवण्याऐवजी आंदोलनाच्या नेतृत्वावरच दबाव वाढत गेला. सदावर्ते चीअरअप लीडर सारखे लोकप्रियतेच्या धुंदीत वाटेल ते बोलत आणि आंदोलनाचं नुकसान करत सुटले. इथंच हे आंदोलन फसलं आणि भरकटलंही. सरकारला कोंडीत पकडू पाहणाऱ्या सदावर्तेचीच कोंडी झाली. विलिनीकरणच आपल्या मुक्तीचा मार्ग असं मानून आरपारच्या लढाईसाठी मैदानात उतरलेल्या कर्मचाऱ्यांची नस सदावर्तेंनी ओळखली होती. या आंदोलनाच्या बुडाची वेदना होती. प्रत्येक आत्महत्येनंतर उसळणाऱ्या जनक्षोभावर सदावर्ते स्वार झाले. कर्मचाऱ्यांच्या भावनांना हात घालत बघता बघता त्यांनी संपूर्ण आंदोलन आपल्या हातात घेतलं. आंदोलनाची हाक देणारे कर्मचाऱ्यांचे नेते गुजर बाजूला फेकले गेले. पगारवाढ देऊनही कर्मचारी संपावरून मागे हटायला तयार नव्हते. सदावर्तेंच्या आक्रमकपणामुळे आणि एकेरी भाषेमुळे सरकार त्यांच्याशी संवाद साधायला तयार नव्हतं. त्यामुळे आंदोलनातली चर्चेची दारं कायमची बंद झाली. कुठल्याही आंदोलनावर चर्चेतूनच मार्ग निघतो, पण इथे चर्चाच बंद झाल्यानं आंदोलन चिघळत आणि भरकटत गेलं. शेवटी सरकारनं कारवाईचा बडगा उगारला. प्रत्येक डेपोतून आंदोलनाच्या म्होरक्यांवर वेचून वेचून निलंबनाची कारवाई सुरू झाली. कारवाईच्या बडग्यानं कर्मचारी कामावर येईल हा सरकारचा प्रयास होता, पण तसं झालं नाही. कारण कुणावरही कारवाई होऊ देणार नाही हा विश्वास सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांमध्ये ठासून भरला. विलिनीकरणासंदर्भातला अहवाल सादर करायला सरकारला न्यायालयानं 12 आठवड्यांची मुदत दिली. सदावर्तेंना तोपर्यंत संप कायम ठेवायचा होता. त्यासाठी त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली, संप फुटला की विलिनीकरण मिळणार नाही. जोपर्यंत जो कामावर जाईल त्यांचं विलिनीकरण होणार नाही. असं हास्यास्पद खोटे नाटे दावे धडधडीतपणे केले जात होते. आपण संपात नाही, दुखवट्यात आहोत. कोर्टानं आपला दुखवटा मान्य केलाय, त्यामुळे कामावर जायचं नाही असं म्हणत संप लांबवला जात होता. जवळपास 15,000 कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळानं निलंबनाची कारवाई केली. इथूनच आंदोलनात सुरू झाला पैशांचा खेळ. 1 रुपया फीस न घेता कर्मचाऱ्यांसाठी लढणारा मशिहा वकील अशी प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या सदावर्ते यांनी गुजर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून 250 डेपोंतील जवळपास 80,000 कर्मचाऱ्यांकडून कोर्टात अफिडेव्हिटसाठी म्हणून प्रत्येकी 300 रुपये आणि निलंबन झालेल्यांकडून 500 रुपये गोळा केले. काही ऑनलाईन तर बरीचशी रक्कम रोख स्वरूपात जमा केली गेली.
लोक स्वतःहून डेपोतून पैसे जमा करून मुंबईत आणून देत होते. यातून कर्मचारी अजून कफलत झाला तर आंदोलनाचे नेते मालामाल. आधीच तुटपुंजा पगार तोही संपामुळे थांबला. कर्मचारी संपावर जाऊ शकतो, डेपो बंद पडू शकतात, पण भूक संपावर जाऊ शकत नाही आणि चूल बंद पडू शकत नाही. संप काळात घराचा प्रपंच चालवणं कर्मचाऱ्यांना कठीण होऊन बसलं. ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती त्यांनी सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देत कामावर जाण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ दिला जायचा नाही. ज्यांच्यावर कारवाई झाली ते त्यांना रोखून धरायचे. तुमच्यासाठी आम्ही कारवाया अंगावर घेतल्या, तुम्ही कामावर जाऊ शकत नाही म्हणत कारवाई झालेला मोठा गट संप थोपून धरण्याचं काम करत होता. घरातली हालाकीची परिस्थिती, कोर्टात तारीख पे तारीख, अंधकारमय भविष्य यामुळे अनेक कर्मचारी नैराश्याच्या गर्तेत सापडले. ते इतके पुढे निघून आले होते की आता मागे फिरण्याचे रस्तेही त्यांना बंद झाले होते. घायकुतीला आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी एकतर आत्महत्येचा मार्ग निवडला किंवा त्यांना हार्ट अटॅकने जीव गमवावा लागला. एसटीची चाक थांबली, डेपो ओस पडले. लालपरी डेपोत मुकी आणि तिचा सेवेकरी डेपोच्या गेटवर आक्रोश करत उभा होता. आंदोलन काळात जीव गेलेल्या कर्मचाऱ्यांना शेवटची मानवंदना देण्यासाठी पार्थिव डेपोत आणलं जायचं. असंच गारगोटीच्या डेपोत ड्रायव्हर धनाजी वायदंडेचं पार्थिव आणलं गेलं. लोकांना रोज नव्या प्रवासाला घेऊन जाणारा हा ड्रायव्हर त्याच्या डेपोच्या मसनवट्ट्यातून शेवटच्या प्रवासाला निघाला, पुन्हा कधीच परत न येण्यासाठी. अशा कितीतरी लोकांनी डेपोतूनच शेवटचा प्रवास सुरू केला. एरवी लालपरी आणि प्रवाशांच्या गर्दीनं फुललेली बस स्टँड जणू मसनवटा बनला होता. धनाजी आधी संपात सहभागी होते, जिंदगी बदलेल या आशेवर, पण त्यांच्या दारावर कारवाईचं पत्र धडकलं. कारवाईच्या कागदावरची शाई वाळण्याआधीच त्यांचा धीर सुटला. त्यांनी गळाला फास लावला आणि सगळे प्रश्न क्षणात संपवले. प्रशासनाआधीच स्वतःला शिक्षा दिली. धडधाकट माणसं अशी मृत्यूला कवटाळत होती, भरल्या आयुष्यातून उठून जात होती. जगून मन भरलं म्हणून नाही, जगण्याची आशाच मावळली म्हणून. ज्यांनी उमेद सोडली नाही त्यांना मृत्यू कवटाळत होता. मृत्यूशयेवर जाणारी ही माणसं इतकी अगतिक का झाली, इतकी गलित मात्र का झाली, इतकी घायकुतीला गुडघ्यावर का आली, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा समोर आलं इथल्या व्यवस्थेतलं शोषणाचं वास्तव. रोजगार करून दिवस काढणारी माणसंही जगतात की, नोकरीत येताना त्यांना नव्हतं का माहीत, असे प्रश्न अनेकांना पडायचे. पण आंदोलनाच्या तळाशी गेल्यावर दिसला अस्वस्थतेच्या महासागरात गटांगळ्या खाणारा अगतिक कर्मचारी. 1994 पर्यंत सगळं आनंदात सुरू होतं. पगार चांगले होते, समाजात मानसन्मानही होता, पण वाढती स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काळानुरूप न झालेले बदल, सर्व सरकारांची उदासीनता, कारभाऱ्यांचा लुटारूपणा, मान्यताप्राप्त संघटनेचं प्रशासनासोबतचं साटलोट, कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी म्हणून फुटलेले संघटनांचं पेव, त्यातून निर्माण झालेली शोषणाची व्यवस्था, यातून एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस डबघाईला गेली. कर्मचाऱ्यांच्या घामाचा आणि विश्वासाचा सरकारसोबत सौदा केला गेला. 2 दशकं 2000 पासून ते 2014 पर्यंत पगाराचे करार झाले, पण पगारवाढ मिळाली नाही. या काळात महागाई वाढत होती, पण कर्मचारी मात्र कफलत होत गेला. एसटीच्या तोट्याखाली कर्मचारी दबला गेला. प्रशासनाच्या धोरणामुळे, प्रत्येक गोष्टीतील खाऊकिरीमुळे एसटी पंगू झाली. तिचा सेवेकरी विकलांग झाला. त्यात भर म्हणजे एसटीतील जुलमी शिस्त व आवेदन पद्धत, जिचा वापर करून छोट्या छोट्या कारणाने कर्मचाऱ्यांना कारवाईच्या कचाट्यात अडकवलं जाऊ लागलं. त्यातून सोडवणूक करणारा मशिहा बनलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडवलीचा धंदा सुरू केला. पैशाचं कुरण निर्माण झालं. तुटपुंजा पगारावर जगणाऱ्या कर्मचाऱ्यांचं यातून प्रचंड आर्थिक शोषण सुरू झालं. त्यातून तो गलित मात्र झाला, पिचला गेला. आपल्याला न्याय मिळेल या आशेवर कर्मचारी आयुष्यभर संघटनांच्या पावत्या फाडत राहिला. प्रसंगी तो उपाशी झोपला, शिळे तुकडे खाल्ले, पण पावत्या फाडून संघटना जगवल्या. पावत्या फाडून नेत्यांनी लाखोंच्या गाड्या घेतल्या, जंगी वाढदिवस केले, अधिवेशनं घेतली, टाळ्या पिटून घेतल्या. एसटीत शोषणाची प्रचंड दांडगी व्यवस्था निर्माण झाली. मान्यताप्राप्त संघटना कर्मचाऱ्यांच्या हितापेक्षा प्रशासनाचं हित कसं जोपासत होत्या त्याची कुंडली न्यायालयात मांडण्यात आली. तेव्हा न्यायालयाने त्यांची मान्यताच काढून घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, त्यांचे मृत्यू, त्यातून पेटलेला संपाचा वणवा हे एका रात्रीत घडलं नाही. 2.5 दशकाच्या अस्वस्थतेचा एकत्रित उद्रेक होता. व्यवस्थेविरोधातलं ते बंड होतं, तर अगतिक झालेला कर्मचारी टोकाचं पाऊलही उचलत होता. 25 आत्महत्यांपासून आंदोलन सुरू झालं. आंदोलनाच्या काळात आकडा झपाट्यानं वाढून 100कडे गेला. कर्मचाऱ्यांची उपासमार होत होती. एसटीतला कर्मचारी तसा कमी शिकलेला, दुष्काळी भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या घरातून आलेला, त्यामुळे घरची परिस्थितीही बेताचीच. घरातली चूल पेटवण्यासाठी ड्रायव्हर लोकांनी खासगी वाहनावर जाऊन पोट भरायला सुरुवात केली, पण कंडक्टर, क्लार्क, यांत्रिकी विभागातील लोकांना काहीच तो पर्याय नव्हता. शेवटी कुणी बस डेपोच्या समोर बूट पॉलिश करायला सुरुवात केली. शेतीत
बांधकामावर जिथे काम मिळेल तिथे जाऊन पोट भरायला सुरुवात केली. ज्यांना काहीच जमलं नाही त्यांनी थेट मरणाचं दार ठोठावलं. कोर्टात तारीख पे तारीखचा खेळ सुरू होता. सरकारही सरकारी मानसिकतेतूनच संप हाताळत होतं. सरकार आणि प्रशासन कर्मचाऱ्यांना थकवण्याचा आणि कारवाईच्या बडग्यानं घाबरवण्याचा प्रयत्न करत होतं. त्याने संप फुटेल अशी त्यांना आशा होती. सरकारचा सगळा भर संप फोडण्यावर होता, संप मिटवण्यावर नाही. कर्मचाऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करणारा एकही आवाज सरकारकडे नव्हता. हद्द म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपाच्या काळात एक चकार शब्दही काढला नाही. मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन आश्वासक शब्द दिला असता तरी प्रश्न सुटण्यास मदत झाली असती, पण तसं कधी झालंच नाही. 3 पक्षाचं सरकार असल्यानं संवादाचा अभाव होता. वाईटपणा घ्यायला कुणी तयार नव्हतं. उलट एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात आणि अंग काढून घेण्याकडे सगळ्यांचा कल होता. परिवहन खातं शिवसेनेकडे होतं तर तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडे होत्या. परिवहन मंत्री अनिल परबांना पगारातली तफावत संपवून मार्ग काढायचा होता, पण अजित पवार पैसे द्यायला तयार नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू होतं. रोज एकेरी भाषेत जाहीर उद्धार करणाऱ्या सदावर्तींना किंमत द्यायची नाही यावर सरकार होतं. त्यांना सदावर्तेचा पराभव करायचा होता तर सदावर्तेंना सरकारला खलनायक ठरवून स्वतः नायक व्हायचं होतं. या सगळ्यात भरडला जात होता तो कर्मचारी, महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरी आणि महाराष्ट्रातली सामान्य जनता. एसटी संपाच्या काळात सामान्य जनतेचे प्रचंड हाल झाले. गावखेड्याचे व्यवहार ठप्प झाले. सामान्य माणसाची खासगी वाहतूकदारांकडून प्रचंड लूट सुरू होती. 3 ते 4 पट वसुली सुरू होती. प्रवाशांकडे पर्यायही नव्हता. महाराष्ट्राचा गावगाडा ठप्प होऊनही गावखेड्यातील सामान्य माणसाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नव्हता. त्यामुळे संप मिटवण्यासाठी सरकारवरही दबाव येत नव्हता. म्हणूनच सरकारही चलने दो अशा आविर्भावात होतं. कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या सदावर्तींसोबत चर्चेची दारं बंद झाली होती. त्यामुळे सरकारने आंदोलन टिपेला पोहोचलेलं असताना गुजरांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. सदावर्तींच्या अडेलतटू भूमिकेमुळे गुजर नाराज होते. आत्महत्या थांबवण्यासाठी लढा सुरू केला, पण आत्महत्या वाढत होत्या. लोकांचे हाल होत होते. शिवाय कोर्टातही तारीख पे तारीख सुरू होती. त्यामुळे कोंडी फोडण्यासाठी गुजर आणि मागच्या दाराने सरकारसोबत बोलणी सुरू केली. सरकारने त्यांची आश्वासनावरच बोळवण केली. परिवहन मंत्र्यांनी त्यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. गुजरांनी दिलेली संपाची नोटीस मागे घेतली आणि सरकारनं कारवाया मागे घेण्याचं आश्वासन दिलं, पण त्यातून काहीच साध्य झालं नाही. उलट गुजरांना गदार म्हणून आंदोलनातून बाहेर काढलं गेलं. चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्नही अपयशी ठरला. गुजर बाहेर पडले. आंदोलन पूर्णपणे सदावर्तींच्या हातात आलं. कुठल्याही चेहऱ्याशिवाय उभ्या राहिलेल्या आंदोलनाचा सदावर्ते एकमेव चेहरा बनले. 12 आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल समोर आला. समितीने विलिनीकरण शक्य नसल्याचं सांगून टाकलं. सरकार जे म्हणत होतं तेच अहवालात आलं. सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहवाल स्वीकारला. त्यामुळे विलिनीकरणाचा निकाल लागला होता. त्यावर सभागृहानेही एकमतानं मोहर उमटवली. हा घटनाक्रम म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या 5 महिन्यांच्या विलिनीकरणाच्या लढाईतल्या पराभवाची एक प्रकारची घोषणा होती. कर्मचारी मात्र ते मानायला तयारच नव्हता. विलिनीकरण मिळणार नाही स्पष्ट झाल्यावर विलिनीकरणाशिवाय पर्याय काढणं गरजेचं होतं, पण एसटी विलिनीकरणाच्या नेतृत्वाला आणि कर्मचाऱ्यांच्या मोठ्या गटाला ते मंजूर नव्हतं. संपाला 5 महिने झाले. माणसं मरत होती. लालपरी जागेवर उभी होती. विलिनीकरणाची मागणी फेटाळली होती, पण तरी कोंडी फुटत नव्हती. चर्चेची दारं कायमची बंद झाली. शेवटी काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आमदार सदाभाऊ खोत यांनी अधिवेशनात मुद्दा उपस्थित संपाची कोंडी फोडण्यासाठी सभागृहानेच हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. त्यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी एक समिती स्थापन केली. समितीनं कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढावा असे निर्देश दिले. त्यामुळे संपावर चर्चेतून मार्ग काढावा अशी भूमिका घेणाऱ्या गटाला आशेचा किरण दिसला. परिवहन मंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाकडून चर्चा सुरू झाली. जो गट सदावर्तींच्या भूमिकेपासून वेगळा होता. सभापती, परिवहन मंत्री, सर्वपक्षीय नेते, कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात मोठा खल झाला आणि विलिनीकरणाशिवाय तोडगा काढण्यावर एकमत झालं. बंद दाराआड झालेल्या या चर्चेत परिवहन मंत्र्यांनी अनेक मागण्या मान्य केल्या. कर्मचाऱ्यांचे पगार 7व्या वेतन आयोगानुसार देण्याची भूमिका घेतली. संपावर अखेर तोडगा निघाला होता. परिवहन मंत्री समितीतील सर्वपक्षीय नेते आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात एकमत झालं. 5 महिने संपात थांबलेला कर्मचारी सन्मानाने स्टेअरिंगवर बसेल अशी आशा निर्माण झाली. परिवहन मंत्र्यांनी तोडग्याची सभागृहात घोषणा करणार असं सांगितलं, पण ऐनवेळी माशी शिंकली. अर्थमंत्री अजित पवारांनी तोडग्याला कडाडून विरोध केला. अजून पैसे देता येणार नाहीत असं सांगून क्षणात सगळं बासनात गुंडाळलं. हतबल परिवहन मंत्र्याकडे पर्याय नव्हता. चर्चेतून तोडगा काढण्याच्या आशेवर पाणी फेरलं. शेवटची आशाही मावळली. आता सगळ्यांच्या नजरा होत्या त्या मुंबई उच्च न्यायालयातील अंतिम निकालाकडे. निकालाच्या तारखेच्या आधी सदावर्ते आणि त्यांच्या टीमकडून ओस पडलेल्या आझाद मैदानात लोकांना बोलावून
बोलावलं जात होतं, भावनिक आवाहन केलं जात होतं. काही कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं, पण सरकारचा एकही प्रतिनिधी साधा फिरकला नाही. इतर कोणी त्यांची चौकशी करायला गेले त्यांना गो बॅकच्या घोषणा देऊन मैदानातून बाहेर काढलं गेलं. बहुतांश कर्मचाऱ्यांवर सदावर्ते नावाचं गारुड होतं. जणू ते हिप्नोटाईज झाले होते. सदावर्तेचं हे सर्वात मोठं यश होतं. कर्मचाऱ्यांसाठी ते म्हणतील ती पूर्व दिशा होती. त्यांच्या विरोधात एक शब्दही ऐकून घ्यायला कर्मचारी तयार नव्हता. 5 महिन्यांच्या संपानं कर्मचारी आर्थिकदृष्ट्या पूर्ण कोलमडून पडला होता. त्यांना आझाद मैदानात येण्यासाठीही पैसे नव्हते. त्यामुळे वारंवार आवाहन करूनही कर्मचारी येत नव्हते. अखेर सदावर्ते आणि त्यांच्या टीमने एक शक्कल लढवली. न्यायालय विलिनीकरणाची घोषणा करणार आहे आणि जे लोक आझाद मैदानावरील रजिस्टरमध्ये आपली नोंद करतील त्यांनाच विलिनीकरण मिळेल अशा बतावणीवर विश्वास ठेवून उसनवारी करून हजारो कर्मचारी मोठ्या आशेनं निकालाच्या आधी मुंबईत आले. सरकारचा अहवाल नकारात्मक असल्यामुळे विलिनीकरणाचा निकाल काय असेल याचा अंदाज कर्मचारी सोडून सगळ्यांना होता, अगदी सदावर्ते नाही. त्यामुळे निकालाच्या 4 दिवस आधीपासूनच त्यांची भाषा बदलली. भाषणातून ते सांगू लागले की आपण सरकारकडून सगळं मिळवलंय आणि जवळपास आपलं विलिनीकरण झालंय. पण विलिनीकरण हा एकच शब्द धरून बसलेल्या कर्मचाऱ्यांना ते मान्य होत नव्हतं. सदावर्ते घोड्यावर बसले खरं, पण त्यांना आता खाली उतरता येत नव्हतं. शेवटच्या 4 दिवसात त्यांनी केलेली भाषणं हेच दर्शवत होते. न्यायालयातून विलिनीकरण मिळालं नाही तर कर्मचाऱ्यांच्या भावनांचं 5 महिने इंधन भरलेलं मिसाईल त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी एक शक्कल लढवली. ते मिसाईल त्यांनी बारामतीकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि घोषणा केली की आता पुढचं आंदोलन बारामतीत करायचं. तसे पोस्टरही झळकले. इकडे कर्मचाऱ्यांना विलिनीकरण संविधानात लिहिलंय आणि संविधानच आपल्याला विलिनीकरण देईल हे 1000 वेळा सांगितलेलं खोटं खरं मानून भाबडा कर्मचारी मोठ्या आशेवर होता. सरकार विरोधात त्यांच्या मनात प्रचंड रोष होता. दररोज रात्री हजारो कर्मचाऱ्यांच्या मध्ये उभ्या केलेल्या स्टेजवरून एखाद्या रॉकस्टार सारखे सदावर्ते कर्मचाऱ्यांना चितावत होते. सरकारच्या कारभाऱ्यांविरोधात अतिशय जहाल शब्दात हल्ले चढवत होते. 5 महिने विलिनीकरण हे शरद पवार यांच्यामुळे मिळालं नाही असं ठासून सांगत होते. 5 महिन्यांच्या संघर्षानंतर कर्मचाऱ्यांनाही संयमाचा कडेलोट झाला होता. आता एकतर विलिनीकरण घेऊ किंवा मरू अशा भूमिकेत तो पोहोचला होता. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सदावर्ते डेपोडेपोत आपली भाषणं पोहोचवत होते. सदावर्ते कर्मचाऱ्यांच्या भावनांवर स्वार झाले असताना त्याला काउंटर करणारी किंवा त्यांच्याकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांना उत्तर देणारी सरकारी यंत्रणा अतिशय कुचकामी होती. जनाधार गमावलेल्या 28 संघटना आरोपीसारख्या कोपऱ्यात बसून होत्या. त्यांनी तोंड उघडलं की त्यांच्यावर तुफान शाब्दिक हल्ले व्हायचे. सरकारी पातळीवरून काळे कागद, इशारे आणि कोरडी आवाहन इतकंच यायचं. खरं तर हे आंदोलन म्हणजे एक भावनांचा गोळा होता. त्याला भावनिक साथ घालत हाताळणं आवश्यक असताना सरकार तटस्थ कोरड्या सरकारी पद्धतीने हाताळत गेलं, हात झटकत गेलं. ही मोठी चूक होती. निकालाचा दिवस उजाडला. जे घडणार होतं तेच घडलं. विलिनीकरणाचा निर्णय धोरणात्मक असल्याचं सांगत न्यायालयाने हात झटकले. 5 महिने इतरांना उघडे पडले म्हणणारे कर्मचाऱ्यांचे नेते सदावर्ते अखेर उघडे पडले. फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातून कारवाया बिनशर्त मागे घेण्याचे सरकारला आदेश दिले आणि याचिका निकाली काढली. 5 महिन्याच्या लढाईनंतर कर्मचाऱ्यांचा पराभव झाला होता. इतक्या संघर्षानंतरही त्यांच्या हाती काहीच पडलं नव्हतं. सर्व चॅनेलवर ब्रेकिंग झळकत होत्या. कर्मचाऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होणार हे अटळ होतं. पण सदावर्ते आणि त्यांच्या टीमनं एक नवी शक्कल लढवली. आपण जिंकलो, आपल्याला न्यायालयाने 7वा वेतन आयोग लागू केला, सगळ्या मागण्या मान्य केल्या असं धडधडीत खोटं सांगून आझाद मैदानात गुलाल उधळला. हार तुऱ्यांनी सदावर्ते कुटुंब बुजून गेलं. लोक बेभान होऊन नाचू लागले. पण जेव्हा भानावर आले तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यांना कळलं होतं की आपण हारलोय, आपल्याला काहीच मिळालं नाही. त्यामुळे भावनांचं मिसाईल आपल्यावर उलटण्याआधीच एक कट आखला गेला. पोलिसांच्या तपासातून हे समोर आलं की सदावर्तेंच्या घरी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत शरद पवारांच्या घरावर आंदोलन करायचं कर्मचाऱ्यांच्या मनातील रागाला वाट करून देण्याचा आणि पवारांना विलन करण्याचा तो डाव होता. यात कर्मचारी फसला. जे घडू नये ते घडलं. काही म्होरक्यांनी आखलेल्या डावात अनेक निष्पाप भावनिक लोक अलगद अडकले. आझाद मैदानातील आंदोलनात आक्रमक असलेले लोक हेरून त्यांना महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचंय, हाजी अलीला जायचंय असं सांगून शरद पवारांच्या सिल्वर ओकवर नेलं गेलं. आधी ठरल्याप्रमाणे 4-2 म्होरक्यांनी अचानकपणे सिल्वर ओकवर चाल केली. संतप्त कर्मचारी त्याला बळी पडला. महाराष्ट्राच्या इतिहासात जे कधी घडलं नव्हतं ते आखरीत घडलं. 5 महिने शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागलं. 5 महिने महाराष्ट्राच्या सामान्य माणसाकडून मिळालेली सहानुभूती क्षणात संपली. कारण ते वर्तन समर्थनीय नव्हतंच. 119 कर्मचाऱ्यांना अटक झाली. यात अनेक महिला होत्या. संध्याकाळी सदावर्तेंनाही अटक झाली. आझाद मैदानात जमलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना पोलिसांनी रात्रीच हुसकावरून लावलं. 5 महिन्यांच्या एका ऐतिहासिक लढ्याची अशी दुर्दैवी अखेर झाली. आपल्या अनेक अडचणीवर विलिनीकरण हेच एकमेव उत्तर आहे हे स्वप्न उराशी बाळगून एकाकी मैदानात उतरलेला कर्मचारी पुन्हा एकाकी पडला होता. हतबल होऊन त्याला मुंबई सोडावी
सोडावी लागली. त्याच्याकडे घरी जायला सोडा वडापाव खायलाही पैसे नव्हते. मनाने तो खचला होता. मानसिकदृष्ट्या मोडून पडलेले कित्येक कर्मचारी रस्त्याच्या कडेला पडले. काळीच पिळवटून टाकणारं हे दृश्य होतं. 5 महिन्यांच्या संपानं एसटी कर्मचाऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. संप काळात 100 पेक्षा जास्त लोकांचे जीव गेले. पगार नसल्याने हजारो कर्मचारी बँकेचे थकबाकीदार, कर्जबाजारी झाले. अनेक जण देशोधडीला लागले. 119 लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अंगावर केसेस पडल्या. त्या लोकांचं जगणं अवघड झालं. 92,000 कर्मचारी एकवटून जो निकराचा लढा लढत होता त्याच्या मनात गंडवलं गेल्याची भावना निर्माण झाली. पराभवाची सल घेऊन तो कामावर गेला. पण घरातला कर्ता पुरुष गमावलेल्या, कुंकू पुसल्या गेलेल्यांना, पोरक्या झालेल्या पोरांना भविष्याची चिंता आहे. एक ऐतिहासिक आंदोलन जात-पात, धर्म सगळ्यांच्या पलीकडे जाऊन अभूतपूर्व अशा एकजुटीचं हक्कांसाठी उभं राहिलं. सरकारच्या कुठल्याही डावपेचांना पुरून उरलं. लोकशाही मार्गानं व्यवस्थेच्या दारावर धडका देणारी एक प्रचंड सामूहिक शक्ती वाया गेली. आंदोलनाचं नेतृत्व चुकलं, दिशा चुकली की एखाद्या शक्तिशाली आंदोलनाचं कसं मोतर होतं याचं ज्वलंत उदाहरण हे आंदोलन होतं. लालपरीच्याच नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासातलं गिरणी कामगारांच्या लढ्यानंतरची सर्वात दीर्घ आणि मोठ्या आंदोलनाची लढाई आज मागे वळून पाहताना आठवते, ती फक्त पानिपतची लढाई. मित्रांनो, हा लेख पत्रकार विलास बडे यांचा आहे. 6 महिन्याच्या एसटी संपात कर्मचाऱ्यांना काय मिळाले, तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.